लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. शिंदे साहब बोले तो बंटवारा हो गया, क्या एक्सपांशन कभी तक होगा सर? एक्सपांशन कभी तक होगा सर? हर नेता का फोटो है, हर महापुरुष का फोटो है, पर बाळासाहेब ठाकरे का फोटो नहीं है. संजय राउत ने ट्वीट भी किया. बाळासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है, हमारे दिल में है. शिंदे साहब अभी एक्सपांशन कभी होगा? शिंदे साहब त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही पुन्हा एकदा मनाचा मोठेपणा. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्यांनी विकासाचं गाणं लावावं, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. शिंदे साहब विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो? स्क्रूटिनी लाडकी बहन योजना में क्या स्क्रूटिनी की जाएगी? नहीं, कौन आपको कहा है? अभी मैंने कहा की सामवरती बातमी होती आणि अजून काही याच्यावर नाही. याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता बितर नवीन निर्माण करायचं असेल तर सगळं. त्यामुळे अरे हो ना, तुम्हाला काय घाई आहे? आता लवकरच होईल. नाही हो जाएगा, सब समय पर हो जाएगा. बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार, सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार 2.5 वर्षाचं आपलं ठरलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं, मी 100% म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमचं 2.5 वर्षाचं कार्यकाळ झाला. खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व 2.5 वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदीके साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं, भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांनाही धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते. आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं. मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार. पदापेक्षा कामाला मी जास्त महत्त्व दिलं. आता मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो, आता मी डीसीएम आहे. आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. 24/7 अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार, एक टीम म्हणून काम करणार. आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात
जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली, सहकार्य दिलं, तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे, अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करताय, सगळं तुम्हाला कळेल. सगळं कळेल तुम्हाला. आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत सर एक आखिरी सवाल, याला आम्हाला महत्व द्यायचं. सर आज आपकी आंखें नम दिखी हमें, आप कहीं ना कहीं जब स्टेज पे भी आपकी आंखें नम दिखी. क्या फीलिंग है आज? एवढ्या लांबून कुठं दिसलं तुम्हाला काय? अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए?